हुंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। एसआयटी आज कोर्टात पुरावे सादर करणार, तर काल सलग 10व्या दिवशी खरातची कसून चौकशी। महिन्याभरानंतरही आखाती देशात युद्ध सुरूच। इराणवर अमेरिका इस्रायलचा मोठा हल्ला। हल्ल्यानंतर तेहरानमधील तेल डेपोमध्ये भीषण आग। इराणसह लेबनॉनवरही हल्ले सुरूच। 250 ठिकाणांवर इस्रायलचा हल्ला। लेबनॉनमधील शस्त्रागारावर एअर स्ट्राईक। अनेक दहशतवादी मृत्युमुखी पडल्याचा दावा। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात महिनाभरात 63% वाढ। $70 प्रति बॅरल असलेलं कच्चं तेल आता $114 वर। आखातातल्या अमेरिकेच्या विद्यापीठांवर हल्ले करण्याची इराणची धमकी। अमेरिका इस्रायलला 2 विद्यापीठांवर हल्ले केल्याचा इराणचा दावा। अमेरिका इस्रायलला हल्ल्याचा निषेध न केल्यास इराणही विद्यापीठांवर हल्ले करणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ अजून निघून गेलेली नाही। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात विलिनीकरण झालं तर अभिमानाची बाब। आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। आश्रमशाळांना निधी तरी द्या, नाहीतर वर्षा बंगल्यावर बोलावून गोळ्या घाला। राज्यातल्या 165 आश्रमशाळांची सरकारला विनंती। 9 एप्रिलला वर्षा बंगल्यावर संस्थापकांसह शिक्षकांचा मोर्चा। राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा। 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। कांदिवली बोरिवली दरम्यान गर्डर बदलण्याच्या कामासाठी 21 तासांचा ब्लॉक। रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचं निधन। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज दुपारी मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।